नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाट्रान्सको म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड म्हणजे महापारेषणच्या विद्युत सहाय्यक या पदाच्या भरतीविषयी काही महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। आपण सर्वांना माहितच आहे की महापारेषणचे विद्युत सहाय्यक पदाची भरतीची परीक्षा झालेली आहे। त्याचबरोबर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता सुद्धा उमेदवारांना बोलवण्यात आलेलं होतं। तर सध्याचा आजचा जो प्रश्न आहे आणि त्याकरता काय घडामोडी घडत आहे त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। चला तर मित्रांनो, आपण माहितीकडे वळूया। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की आपल्या चॅनलवरती आपण विश्वसनीय सूत्राकडून किंवा पक्की असलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। त्याचा सोर्स डायरेक्टली तुमच्यापर्यंत आम्ही दाखवतो आणि त्या सोर्सची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो। तर या ठिकाणी मित्रांनो, आपण बघू शकतो हा WhatsApp वरती आलेला मेसेज आहे। या ठिकाणी आपण हेडिंग वाचू शकतो, दिलेलं आहे की महापारेषण विद्युत सहाय्यक भरती संदर्भात महत्त्वाची माहिती। या ठिकाणी आपण वाचून घेऊ। लिहिलेलं आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये सध्या विद्युत सहाय्यक पदाची भरती सुरू आहे। या पदाच्या भरतीकरिता निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे 7ही झोनमध्ये कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली आहे। कालपासून सर्व उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मेलवर पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। अनेक उमेदवारांना नियुक्ती आदेश न मिळाल्यामुळे ते महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या नेतृत्वाकडे नियुक्ती आदेश का मिळाले नाही याबाबत काय अडचण आहे अशी विचारणा करत होते। तर मित्रांनो, हा जो मेसेज आहे हा मेसेज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। हे या मेसेजवरून आपल्याला समजून येईल। पुढे दिलेलं आहे की निवड झालेल्या उमेदवारांना येणाऱ्या अडचणीबाबत कॉम्रेड कृष्णा भोयर, सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांनी महापारेषण कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाबरोबर चर्चा केली असता त्यांनी खालीलप्रमाणे खुलासा केलेला आहे, तो लक्षात घ्यावा। मुद्दे दिलेले या ठिकाणी 3। पहिला मुद्दा आहे की ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या बहुसंख्य उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मेलवर पाठवण्यात आलेले आहेत। काही झोनमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यास जातीय व समांतर आरक्षणाच्या बिंदूमध्ये बदल झाल्यामुळे नियुक्ती देण्यास अडचण येत आहे। याबाबत मुख्य कार्यालय सर्व झोनकडून माहिती गोळा करून शिल्लक राहिलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणार आहे। मुद्दा क्रमांक 2 जरा महत्त्वाचा आहे। जरी तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं असेल पण या ठिकाणी जसं दिलेलं आहे की जातीय व समांतर आरक्षणाच्या बिंदूमध्ये बदल झाल्यामुळे नियुक्ती देण्यास अडचण येत आहे। तर मित्रांनो, याकरता सर्व झोनकडून माहिती गोळा करण्याचं काम हे सुरू आहे आणि काम पूर्ण झाल्यानंतर ज्या ज्या उमेदवारांना अद्यापर्यंत नियुक्तीचा मेल गेलेला नाही त्या उमेदवारांना सुद्धा नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे। पुढचा मुद्दा आहे की ज्या उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही त्यांनी मुख्य कार्यालय किंवा झोन कार्यालयात कोणतीही विचारपूस करू नये। तांत्रिक अडचण दूर झाल्याबरोबर त्यांना नियुक्तीचे आदेश ज्या झोनमध्ये जागा रिक्त आहे त्या झोनमधील विभागाकडून नियुक्ती देण्यात येईल। पुढचा मुद्दा आहे जे उमेदवार कागदपत्रे तपासणीमध्ये बाद ठरलेले आहेत त्यांना त्याबाबत माहिती प्रशासनाकडून कळवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या मेसेजवरून काही गोष्टी आपल्याला लक्षात येत असतील। समांतर आरक्षण आणि जाती आरक्षण हा एक मुद्दा आहे, त्यामुळे काही उमेदवारांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाले, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मध्ये कोणत्याही अडचणी आलेल्या नाहीत। त्या उमेदवारांना काही तांत्रिक कारणामुळे अद्यापर्यंत नियुक्ती आदेश दिलेले नाहीत। पण जे उमेदवार कागदपत्र तपासणीमध्ये बाद ठरलेले आहेत म्हणजे काही प्रॉब्लेम्स आले डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मध्ये, त्या उमेदवारांना अद्यापर्यंत माहिती कळवण्यात आलेली नाही, तर त्या उमेदवारांना प्रशासनाकडून माहिती कळवण्यात येणार आहे असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। खाली दिलेलं आहे आपले विश्वासू कॉम्रेड भीमाशंकर पोहेकर, उपाध्यक्ष कॉम्रेड कृष्णा भोयर, सरचिटणीस। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा मेसेज होता महापारेषण विद्युत सहाय्यक पदांच्या भरतीविषयीची महत्त्वाची माहिती असलेला। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। धन्यवाद।